शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चिकन मलाई टिक्का बनवणार आहोत। चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया। मी इथे चिकन ब्रेस्ट घेतला आहे, तुम्ही नॉर्मल चिकनही घेऊ शकता। आपण या प्रकारे ह्याला कट करून घेऊया चिकनला। एका भांड्यात आता हे सगळं कट केलेलं चिकन काढूया आणि स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेऊयात। मॅरिनेट करूया। काळी मिरी पावडर, मीठ, आलं लसणाची पेस्ट टाकून आपण मॅरिनेट करूया चिकन। चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत आपण मलाई टिक्का बनवून घेऊया। त्यासाठी एका बाउलमध्ये घट्ट दही, अमूलची फ्रेश क्रीम, वाटलेली हिरवी मिरची, गरम मसाला, कसुरी मेथी, चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकूया। कोथिंबीर टाकून ह्याला मिक्स करून घेऊया। आता मॅरिनेट चिकन त्यामध्ये टाकूया आणि व्यवस्थित चिकनला हे सगळा मसाला लावून घेऊयात। आपण कॉर्नफ्लोअर टाकायचा 1 चमचा, तोही व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता ह्याला मी कोळशाची धुरी देणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही द्या, नाहीतर स्किप पण करू शकता। छानपैकी गॅसवर कोळसा फुलून त्याची धुरी दिली आहे। ते कोळसे काढून घेऊन व्यवस्थित परत एकदा चिकन मिक्स करून घेऊयात। एका पॅन वर मी बटर घेणार आहे, तुम्ही तेलचाही वापर करू शकता। आणि मॅरिनेट केलेले चिकन त्यावर ठेवून 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ येऊन देऊया। चिकन पलटून घेऊयात आणि दुसऱ्या साइडनी 5 मिनिटं वाफ येऊन देऊन त्याला शिजून घेऊयात। मॅरिनेट केलेलं चिकन खूप लवकर शिजतं, त्यामुळे जास्त वेळ त्याला तव्यावर ठेवायचं नाहीये। 1-2 वेळा आलटी पलटी केल्यानंतर आपलं चिकन तयार होईल। तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलाय। एका भांड्यात आता हे आपण काढून घेऊयात। तुम्ही असेही खाऊ शकता, खूप छान लागतं हे। आता एका भांड्यात हे सगळं चिकन आपण काढून घेऊयात। त्यावर मेल्ट केलेलं बटर टाकते मी अर्धा कप। अमूलची फ्रेश क्रीम टाकूया 1 कप। चाट मसाला आणि कोथिंबीर टाकून मिक्स करूया। खूप सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी रेसिपी आणि सेम हॉटेल सारखा मलाई टिक्का लागतो हा। तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।